तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. तर आता आम्ही चाललो आपल्या महादेवाच्या डोंगरावरती चाललो. ते रेडिओ बंद कर गारू. आपण आधी एका माउंटेनवर जायचं ना, वर असतं इकडे फ्लावर्स होते खूप. ते चालत जातो आरवे आपलं गाडी टोकाला. पण आता तिथे पॉसिबल नाही होणार म्हणणं, सगळे घास मोठे घास ते मस्त वरून घर दिसतं आपलं ते ना. नाही नाही तिकडं नाही जायचं बाबा, गवत वाढलंय आणि आपल्या मंदिरात जाऊ. वरती जास्त मस्ती करायची नाही. गुड गुड. शरीरचे प्रयत्न मला आवडले बर का. असं स्पिरिट पाहिजे लाईफ. म्हणजे बॉल्स आहेत अशी पोरं पुढे जातात खूप. फोटो काढले. जिंदगीत हारत नाही अशी पोरं. गुड शर्वित. हे बघ हा बार दिसतोय खालून सगळा हा. तर आता हे सागवानाचं जंगल सुरू झालं आणि आम्ही चढतोय आता डोंगर. ते वॉटरफॉल बघ म्हणना. आता पाणी नाहीये पण ते किती मस्त दिसत असतील पाऊस पडल्यानंतर. मस्त आहे ना. चालत गेलो तर थोडा आपण जाऊया नंतर वॉक कर. आपण वरतून झाडांमध्ये चाललेलं मजा वरती पठाराला नाही. रोड नाही जायचं, शर्विल शॉर्टकट आहे. मग चालत जाऊया ना. चालत. अरे मला पण बरेच वर्ष करायची ट्रेकिंग, पण ते चालत जायचे रस्ते मुजलेत आता डोंगरातले. पहिलीची लोक चालतच जात. समोरून आला राजा मग आपले सगळ्यांची पॅन्ट पिवळी होती. अगं रताळे ते नाही, ते खंडोबाचं मंदिर. खूप अरे ते खूप लांब भैरवनाथ. मजेला आमच्या वेळेस तर असे मेमरी साठवायला काही नव्हतं. आम्ही फक्त तोंडीच सांगू शकतो तुम्हाला. पण तुम्हाला तुम्ही दिसणार. तुला माहिती आहे कॅक्टसच्या थोड्या कॅक्टसच्या आत पिंक फ्रूट असते माहिती आहे. ते साबर कांडा बोलतात इकडे. इकडे सटवाई ह्याच्यात पूजली जाते. सटवाई देवीचं स्थान आहे इकडं. आपल्याकडं बाली आम्ही चढायला घेतोय महादेवाचा डोंगर. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय आमच्या. आपला डोंगर समोर आहे. आल्या आल्या मशी आल्या. मसरा आली. सफर कर. चिकन खाती का? हाँ तवा चिकन ऐसी चीज है कि जिसको मत खाना चाहिए, चाहे वो उल्टी करता हो कोणाची गाडी आहे आपल्याला काय माहिती. ते मगाशी ते कोणीतरी हॉर्न मारला होता. पण त्याला गाडी रस्त्यावर शिकायची. मैदानात नाही शिकता येत. लोकांच्या अंगावर घालून बिलून मारायचे माणसं. तुम्हारी नॅचरल आणि सह्याद्री. बिबट्या रस्त्यावर बसलेला आहे पक्षी. पक्षी
एक फोटोग्राफर पण अशा वेळेस जाताना ना हळूच जायचं, कारण बरेच प्राणी क्रॉस. नाही, आम्ही ते सफारीला वगैरे गेलो ना 2-3 वेळा. हे पठार सुरू झालं. हे पलीकडचं गाव कोणतं आपल्या डोंगराच्या? आमुंडी. हा, इथे आमुंडीच्या आत्यांकडे गेलो होतो आपण एकदा. पलीकडं डोंगराच्या पलीकडं आमुंडी गाव आहे आणि अलीकडं आपलं गिरव. आणि आता पठार येईल. नदीच्या तिथे थांबवते. हा, आपण लास्ट टाइम थांबलो होतो तिथे. थांबायचं का आत्ताच थांबलो. पूजा वगैरे करून येऊ आणि मग येताना थांबू. अरे आता ऊन आलं तर परत झाली आपल्या. कॉन्ट्रॅक्ट झाली का? इकडे आपण सनरूफ ओपन करून फोटो काढतो. हो, लास्ट टाइम. तर ही आमची खिंड आहे डोंगराची आणि आता त्याच्यातून हा रस्ता आणि एक सुंदरसा व्ह्यू सह्याद्रीचा. आता ह्यांनी इकडे बॅरिकेड लावलेत बघ, इकडे आधी नव्हते. आणि मी ते इकडे मंदिर होतं महादेवाचं. आणि हे आता आमचं महादेवाचं आपलं मंदिर. खाली आलो फायनली. आणि हे आपलं महादेवाचं मंदिर. तिकडे नका जाऊ, आधी दर्शन. तिकडून असं स्लिगरिंगचा आवाज येत होता. शंभो महादेव. शंभो शंकरा करुणा करा. शंभो महादेव. कलश आणला नाही म्हणलं, सांडला असतं मग बाटलीत आणला. सगळंच आहे त्याच्यात, अक्षदा, दूध. वा. शंभो महादेव. हर हर महादेव शंभो. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. थोडंसं मेडिटेशन केलं, इतकं शांत वाटतं ना मला. इथे खूप आवडतं. साक्षात भीमाशंकरचा वास आहे इथे. आणि आता हे जे आहे ते
केंद्राच्या लोकांनी केलेलं आहे, मंदिर आपलं बांधून दिलेलं आहे. आणि आपलं जे जुनं मंदिर आहे, जुनं देवस्थान, तर ते हे आहे. हा नंदी महाराज जुनं मंदिर आहे पहिल्याचं महादेवाचं. शंभो महादेवा. हे आपलं जुनं मंदिर आहे, महादेवाचं स्थान. ते मंदिर आता नवीन बांधलं आहे काही वर्षापूर्वी, पण आपले गावकरी जे खूप आधीपासून चालत आलेलं, तर हे महादेवांचं खरी पिंडी आहे. तर हे छोटंसं मंदिर आहे, दोन्ही मंदिर आहेत, पण ते थोडं भव्य दिव्य मंदिर केलं आहे. पण इथं खूप छान वाटतं, साक्षात भीमाशंकरांचा वास होतो, म्हणजे इथे खूप शांती मिळते मला. आम्ही नेहमी जेव्हा पण येतो गावाला येतोच महादेवाला. तुम्ही बघू शकताय आपल्या मंदिराचं. हे महादेव आणून सोडल्यात. तेरड्याची फुलं घालते महादेवाला. शंभो महादेव, शंभो महादेवा, शंभो नमामि. पठारावरती फोटो काढायला. तर चला आता आपण पण जाऊयात.